बघा मंडळी, इथे गरमागरम पिठलं म्हणजे झुणका म्हणू शकता, ते रेडी केलेले आहे. किती छान दिसतंय. आणि इथे मी मुलांना असं तुकडे करून देते. इतकं पूर्ण नाही खात ते, पण तरी परी पिलूला मी असे तुकडे बनवून देते जेणेकरून त्यांना खायला इझी होईल. आणि हे पिठलं बघून आहे ना पुन्हा एकदा मी इमोशनल झाले. कारण मी नाशिकची, मग नाशिकलाच माझ्या वडिलांचा जॉब होता. मी नाशिकला राहत होतो, स्वतःचं घर होतं. आणि रिटायरमेंटनंतर आईच्या हट्टापायी माझ्या वडिलांना नाशिक सोडावं लागलं. पण नाशिक सोडताना खूप जास्त दुःखी होते ते, आणि ते सगळं आता आठवून गेलं. नाशिकवरनं ज्यावेळी आम्ही इकडे येत होतो ना गावी, इकडे म्हणजे बहिणींच्या घरी, मावशीच्या घरी, मामाच्या घरी असं येत होतो आम्ही सुट्टीच्या वेळी. प्रत्येक वेळी ना हेच मेनू असायचं: पिठलं, पोळी आणि दही भात. पोळी ह्यासाठी की माझी बहीण वगैरे भाकरी खात नव्हती, मला प्रचंड भाकरी आवडायची. पण नाशिकमध्ये भाकरीचं प्रमाण खूप कमी प्रमाणात करायचे. पण हा आमचा फिक्स मेनू होता.